झोप लागणं आणि सकाळी मोशन व्यवस्थित होणं, हे 3 पॅरामीटर्स आपल्या हेल्थचे इम्पॉर्टंट मेजर्स आहेत. मग ठीक. एखाद्याला असं वाटत असेल किंवा खूप जणांना आपल्याला असं होत असेल की शांत झोप लागत नाही, म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप ही आपली चांगली नाहीये, असं होत असेल तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एक स्ट्रेस असू शकतो. पण त्या स्ट्रेसमुळे शरीरामध्ये काय होतं, तर आपल्या गट किंवा इंटेस्टाईन मध्ये किंवा पोटामध्ये लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाईन किंवा छोटं आणि मोठं आतडं जे आहे, त्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया असतात. आपल्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि किती असतात, तर 30,000 वेगवेगळ्या टाईपचे बॅक्टेरिया असतात किंवा हजारो वेगवेगळ्या टाईपचे बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये असतात. त्यापैकी काही गुड बॅक्टेरिया असतात, काही बॅड बॅक्टेरिया असतात. ओके. आपण जेव्हा जन्म घेतो आणि साधारणपणे 3 वर्षापर्यंत आपल्या पोटामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यांचा रेशो काय असतो, तर 80% गुड बॅक्टेरिया आणि 20% बॅड बॅक्टेरिया. ओके. लहान मुलांच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरियाचा रेशो आहे 80-20. आणि त्यामुळे ती मुलं नॉर्मली हेल्दी असतात. म्हणजे एखाद्या कोणाचं तरी हे वेगळं असू शकतं कारण त्यांना काहीतरी जन्मजात आजार आहे, पण नॉर्मल हेल्दी मुलाचे 80% गुड बॅक्टेरिया आणि 20% बॅड बॅक्टेरिया असतात. आपण जसजसे मोठे होत जातो आणि आपण आपल्या आई वडिलांकडनं बरंच काही शिकतो, आपण समाजाकडनं बरंच काही शिकतो, आपल्या खाण्या राहण्याच्या पद्धती बदलतात, आपली लाईफस्टाईल बदलते. आणि आज आपलं काय झालंय, तर आपला हा रेशो जो 80% गुड बॅक्टेरिया आणि 20% बॅड बॅक्टेरिया होता, तो उलटा झालाय. आता आपल्या पोटामध्ये 20% गुड बॅक्टेरिया आणि 80% बॅड बॅक्टेरिया आहेत, किंवा इवन कमी गुड बॅक्टेरिया ज्यांना खूप हेल्थ इश्यूज आहेत, स्पेशली ज्यांना ऍसिडिटी किंवा पोटाचे आजार किंवा सतत वॉमिटिंगचं फिलिंग येणं किंवा काहीही खाल्लं तरी न पचणं किंवा कंटिन्युअस ॲलर्जी असणं किंवा जागा बदलली, पाणी बदललं तर त्यांना सर्दी खोकला होणं, हे ज्या लोकांना होत असतं त्यांना त्यांचे मेडिकल पॅरामीटर्स मध्ये काहीच फरक दिसत नाही. आणि मग डॉक्टरला कळतच नाही की यांना प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली. पण त्यांचा मेन प्रॉब्लेम काय आहे, तर गुड बॅक्टेरिया हे खूप कमी झालेत आणि बॅड बॅक्टेरिया खूप वाढलेत. आणि बॅड बॅक्टेरिया जास्त असतात, तर बॅड बॅक्टेरिया करतात काय, त्यांना बॅड का म्हणायचं, तर एक म्हणजे ते बॅड बॅक्टेरिया आपल्याला क्रेविंग्स देतात. क्रेविंग्स म्हणजे खावंसं वाटणं. ओके. मग आज मला पाणीपुरी खावीशी वाटतेय, खाल्ल्यानंतर मला स्वीट खावंसं वाटतं, सगळं जेवण झालं, अर्ध्या तासांनी आईस्क्रीम खावंसं वाटणं किंवा जाता जाता एखादी बेकरी दिसली म्हणून जाऊन केक घेऊन खावासा वाटणं, पेस्ट्री खावीशी वाटणं. आणि त्याचं मेन फूड काय आहे, तर शुगर. त्या बॅड बॅक्टेरियाचं आवडतं फूड काय आहे, तर आपली रिफाईंड शुगर. बॅड बॅक्टेरियाचं आवडतं फूड काय आहे, तर रिफाईंड शुगर. आणि त्यामुळे क्रेविंग्ज आपल्याला कशाची असतात, तर ती जनरली रिफाईंड शुगर किंवा वेगवेगळ्या नावानी असलेली शुगर. मग ती सुक्रोज म्हणून असेल, नाहीतर फ्रक्टोज म्हणून असेल. तुम्ही जर एखादं डबा बंद किंवा पॅक्ड फूड बघितलं तर त्याच्यावरती डायरेक्टली शुगर लिहिणार नाहीत, ते स्वीट कॉर्न सिरप लिहितील किंवा अशी वेगवेगळ्या नावानी ते लिहितात, पण बेसिकली ते काय येतं, शुगर. किंवा तुम्ही लेसचे चिप्स बघा, खूप मोठं पाकिट असतं, त्याच्यात खूप हवा भरलेली असते, पण एकदा का तुम्ही ते पाकिट उघडलं तर मी फक्त 2 खाणारे चिप्स आणि नाही खाणारे नंतर, हे करणं तुमच्यासाठी अशक्य आहे. कारण त्या बॅड बॅक्टेरियांना रिफाईंड सॉल्ट पण आवडतं. रिफाईंड शुगर आणि रिफाईंड सॉल्ट या 2 गोष्टी या बॅड बॅक्टेरियांचं आवडतं फूड आहे. आणि मग ते काय होत राहतं, तर बॅड बॅक्टेरियाला आपण खूप फूड देत राहतो आणि त्यांची प्रोग्रेस किंवा त्यांची पुनर्जीव ते वाढत राहतात. आणि गुड बॅक्टेरियाचं जे फूड आहे ते आपण खात नाही, त्यामुळे गुड बॅक्टेरिया उपाशी राहून मरतात.
आपल्या पोटामधले गुड बॅक्टेरिया उपाशी राहून मरतात. मग दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. जर हा 80% बॅड बॅक्टेरिया आणि 20% गुड बॅक्टेरिया आहे, तर ते काय करतात? पहिलं करतात क्रेविंग्स, आणि दुसरं करतात मेंटल स्ट्रेस. ते तुम्हाला खूप अनावश्यक विचार करायला लावतात. तुम्हाला कधी कधी असं शांत बसलं असताना सुद्धा हे असं का होत नाहीये, ते तसं का होत नाहीये, याचं असं का झालं, त्याचं तसं का झालं, उगीचच निरर्थक विचार येणं, याचं पण मेन कारण आहे की बॅड बॅक्टेरिया खूप आहेत आणि ते तुमच्या मनाला नको ते ट्रिगर्स देत असतात. ओके, सो अति विचार आणि अति क्रेविंग फूड, या दोन्हीमुळे काय होतं तर स्लीपची क्वालिटी आपली खराब होते. आणि ज्या माणसाची शांत झोप ही डिस्टर्ब झालेली आहे, ते त्याच्या आजाराची पहिली स्टेप आहे. आणि हे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही. कुठल्याही डॉक्टरच्या रेकॉर्डमध्ये याच्याविषयी काही लिहिलेलं नसतं. सो आपली पहिली गरज काय आहे तर आपली झोप ही शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर तुम्ही बघा काय केलं पाहिजे, तर गुड बॅक्टेरिया वाढवले पाहिजेत आणि बॅड बॅक्टेरिया कमी केले पाहिजे. तर पहिल्यांदा आपण बघूया गुड बॅक्टेरियांना वाढवायचं कसं. तर गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे, कारण अन्नातनच आपल्याला हे गुड बॅक्टेरिया येतात, तसेच पाण्यातनं आपल्याला गुड बॅक्टेरिया मिळतात, हवेतनं पण गुड बॅक्टेरिया मिळतात. मग आपली श्वसन संस्था चांगली पाहिजे, आपण चांगलं पाणी प्यायलं पाहिजे आणि चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण अन्नाकडे बघूया. तर त्याला त्या अन्नाला काय म्हणतात ज्याच्यामुळे गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरात वाढतील? त्याचं नाव आहे प्रोबायोटिक. प्रोबायोटिक फूड्स म्हणजे जे अन्न पदार्थ आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरियांची वाढ करतात. गुड बॅक्टेरियांचं प्रजनन होईल, गुड बॅक्टेरिया तयार होतील आणि गुड बॅक्टेरिया वाढतील. सो हे प्रोबायोटिक म्हणजे काय, तर गुड बॅक्टेरिया असलेलं अन्न. मग ते कुठलं अन्न आहे की जे प्रोबायोटिक आहे? तर कुठलंही फर्मेंटेड फूड. फर्मेंटेड फूड म्हणजे बेसिकली इडली, डोसा, ढोकळा, दही, हे सगळं आहे प्रोबायोटिक, की ज्याच्यामध्ये उबवलेलं असेल किंवा स्प्राउट्स नाही, उबवलेलं कुठलंही. मग ताक, दही, कारण ते दुधापासून जेव्हा दही बनतं ते ऍक्च्युली त्याला आपण विरजण म्हणतो. आणि विरजण म्हणजे काय, तर गुड बॅक्टेरिया. आपण दुधामध्ये गुड बॅक्टेरिया टाकले तरच त्याचं दही होतं आणि ते गुड बॅक्टेरिया आपल्यासाठी चांगले. पण आता मग दही कुठलं वापरताय आणि दूध कुठलं वापरताय तुम्ही? तर दूध जर तुम्ही गाई म्हशीचं चांगलं डायरेक्ट वापरत असाल तर मग ते प्रोबायोटिक होईल. पण जर तुम्ही अल्ट्रा प्रोसेस्ड मिल्क वापरत असाल की ज्याच्यातनं त्यांनी सगळं काढून टाकलंय, त्याचं पनीर बनवलं, हे बनवलं, ते बनवलं, आणि आपल्याला जे मिळतं ते फॅट पूर्ण काढून टाकलेलं जे मिल्क आपण वापरतो, त्याचं जर तुम्ही दही लावलं तर त्याच्यामध्ये फारसे गुड बॅक्टेरिया आपल्याला मिळत. ओके, त्यामुळे तुम्ही दूध कुठलं वापरताय दही लावायला आणि विरजण कुठलं वापरताय हे फार महत्वाचं, कारण त्या विरजणामध्येच गुड बॅक्टेरिया आहेत. मी साऊथ इंडियामध्ये बघितलंय की एकेका घरामध्ये 3-3 जनरेशन त्यांचं विरजण हे सासू सुनेला देते आणि ते विरजण ती जन्मभर वापरते, कारण त्यांच्यासाठी हेल्थ चांगली राहण्यासाठी ते विरजण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बाजारातनं जर दही आणणार असाल तर तुम्ही आता 4 दिवस गावाला गेलात, घरातलं दही संपलंय, मग दुधाला विरजण लावण्यासाठी लहानपणी तुमच्या बघा शेजारच्यांकडनं विरजण आणलं जायचं. आपली आई म्हणायची जा घेऊन ये थोडं विरजण. पण आज आपल्याला वाटतं कोणाला विचारावं, त्या फ्लॅट मधला तो शेजारची का आहे का नाही माहित नाही, त्याच्याकडे कशाला जा, त्यापेक्षा दुकानामधनं आपण दही आणूया. पण ते दही हे गुड बॅक्टेरियाचं आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही. ओके, त्यामुळे तुम्ही विचार करा कुठल्या दह्यामुळे तुम्हाला गुड बॅक्टेरिया मिळतील ते दही वापरायचं, त्याला खरं विरजण, चांगलं विरजण म्हणायचं. आता ते कुठे मिळेल हे मी तुम्हाला आत्ता तरी सांगू शकत नाही. थोडं रिसर्च करा. तुमच्या घरात चालत आलेलं विरजण असेल तर ते जास्त चांगलं. ओके, सो प्रोबायोटिक पदार्थ कळले सगळ्यांना आता?
इडली, डोसा, ढोकळा, दही, ताक किंवा दही घालून तुम्ही काहीतरी उकड बनवली किंवा दही घालून तुम्ही दही पोहे बनवले किंवा तो कृष्णाचा काला असतो तो, ते सगळं फर्मेंटेड होतं. आणि ते ठेवून आणखीन एक खूप महत्वाचं प्रोबायोटिक आहे ज्याला म्हणतात कांजी, जी बऱ्याच घरी पूर्वी केली जायची. तर बीटरूट कांजी किंवा दयाची कांजी, तर ती कशी करायची याचा व्हिडिओ मी ग्रुपवर देईन आणि ती तुम्ही करू शकता. आणि एक सिंपल रेसिपी म्हणजे काय, तर तुम्ही घरी बनवलेला मे बी लंच टाइमला तुम्ही भात बनवलाय आणि तो थोडासा उरलाय, एक वाटीभर भात उरलाय. संध्याकाळी त्या भातामध्ये एक वाटी भर तेवढंच पाणी घालून ठेवा. आणि जसं आपण साबुदाणा भिजवतो ना, की थोडस वर पाणी, एक बोटभर पाणी वर यायला पाहिजे, तसं त्या भाताच्या एक बोटभर पाणी वर येईल असं त्याला रात्रभर ठेवून द्यायचं. 12 तास ते त्या पाण्यामध्ये तो भात, शिजलेला भात राहायला पाहिजे. तांदूळ नाही ठेवायचे, भात. झाकण ठेवून द्यायचं, थोडस एका बाजूला ओपन ठेवायचं. तो राईस सकाळी जो भात आहे तो फुललेला असेल पूर्णपणे, त्यांनी ते पाणी ऍब्सॉर्ब करून घेईल. त्याला तुम्ही चमच्यानी असं सॉफ्ट करा. मग त्याच्यामध्ये तुम्ही दही घाला, ताक घाला, त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घाला, फोडणी द्या तुपाची, तूप जिऱ्याची. तुम्हाला त्याला जे टेस्टी करायचं, हिंग तूप जिऱ्याची फोडणी द्या. त्यात तुम्ही डाळिंब घाला, त्यात तुम्ही काय कढीपत्ता घाला आणि त्याला टेस्टी करा. पण ते फूड हे बेस्ट फूड आहे. आज सुद्धा गावामध्ये त्याला, आमच्या इथे तेलुगूमध्ये सलदान्नम म्हणतात, किंवा आपल्या कुठल्याही खेडेगावामध्ये हे खाल्लं जातं. शेतकरी लोक खूप खातात. त्याच्याबरोबर कांदा आणि आदल्या दिवशीचा राईस. तर ही जी कांजी आहे, भाताची कांजी किंवा बीटरूटची कांजी, हे सगळ्यात जास्त प्रोबायोटिक आहे, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि ते अन्न आपण सेवन केल्यावर आपल्या पोटामध्ये पण ते बॅक्टेरिया निर्माण व्हायला लागतात. आधी असलेले गुड बॅक्टेरिया वाढायला लागतात. ठीक आहे. सो प्रोबायोटिक काय आहे, तर ते गुड बॅक्टेरियांना वाढवणारं, गुड बॅक्टेरिया पोटामध्ये घेऊन जाणारं अन्न आहे. पण आता आपण खूप प्रोबायोटिक खाल्लं, खूप गुड बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये आले, पण आपण बॅड बॅक्टेरियाला आवडणारच अन्न खात राहिलो, तर गुड बॅक्टेरियांचं काय होईल? ते उपाशी राहतात. राईट. कारण आपलं क्रेविंग बॅड बॅक्टेरियाच आहे अजूनही. आपलं फूड आपण बदललं नाहीये. मग जे बॅक्टेरिया तयार झाले, गुड बॅक्टेरिया, त्यांना आवडणारं जे अन्न आहे त्याला म्हणायचं प्रीबायोटिक. प्रोबायोटिक म्हणजे गुड बॅक्टेरिया असलेलं अन्न, आणि प्रीबायोटिक म्हणजे गुड बॅक्टेरियांना आवडणारं अन्न, की ज्याच्यावर ते पोसले जातील, ज्याच्यावर त्यांची वाढ होत राहील. म्हणजे फक्त प्रोबायोटिक खाल्ले तर आपल्याला फारसा उपयोग होणार नाही. तर जेव्हा आपण ते गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेलेले आहेत, आतड्यापर्यंत पोचलेले आहेत, त्या आतड्यामध्ये त्याला आवडणारं अन्न पण मिळालं पाहिजे. आणि आता अजून एक गोष्ट लिहा, की जे बॅड बॅक्टेरिया आहेत ना, ते लहान आतड्यात असतात आणि गुड बॅक्टेरिया आहेत ते मोठ्या आतड्यात असतात. बॅड बॅक्टेरिया लहान आतड्यात असतात, जिथे खूप मोठा लेंथ आहे किंवा खूप वेळ अन्न तिथे फिरत असतं, आणि जिथे ऍक्च्युली कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन किंवा सगळे ज्यूसेसचं ऍब्सॉर्प्शन होत असतं, तिथे बॅड बॅक्टेरियांची वस्ती असते. पण गुड बॅक्टेरिया हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये असतात. आणि गुड बॅक्टेरियासाठी चांगलं फूड कुठलं, तर फायबर फूड, ज्याच्यामध्ये तंतू आहेत असं फूड हे गुड बॅक्टेरियासाठी चांगलं फूड. आता सायंटिफिकली बघितलं तर तुम्ही सपोज कॅरेट शिजवलं, कॅरेटचं सलाड बनवलं ग्रेट करून, आणि कॅरेट तुम्ही असंच कचकन खाऊन, चावून चावून खाल्लं, कशामध्ये फायबर सगळ्यात जास्त मिळेल? तुम्ही जेव्हा चावून खाल तेव्हा तुम्हाला ते फायबर जास्त मिळेल. ग्रेट केलं आणि सलाड बनवलं, त्याच्यात थोडं अजून जास्त असेल, त्याच्यापेक्षा कमी पण थोडं असेल. पण एकदा का तुम्ही त्याची शिजवून कॅरेटचं काय सूप बनवलं किंवा कॅरेटचा मिल्क आणि कॅरेट मिक्स करून त्याचं खीर बनवली, तर त्याच्यात कॅरेट मिळेल, हे विटॅमिन मिळू शकेल, पण आपल्या गुड बॅक्टेरियाला जे फायबर पाहिजे ते मिळणार नाही. आणि हे फायबर दोन गोष्टी करतं. ते फायबर
लहान आतड्यामध्ये त्याला काहीही होत नाही, कारण ते ऍब्सॉर्ब होतच नाही. फायबर मधनं काहीच ऍब्सॉर्ब होत नाही. तर ते आपल्या इंटेस्टाईन मधून पास होईल, लहान आतड्यामधनं पास होईल, आणि मग मोठ्या आतड्यापर्यंत ते पोचेल. तर ते मोठ्या आतड्यापर्यंत पोचल्यानंतर दोन गोष्टी करतं. फायबर गुड बॅक्टेरियासाठी हॅपी फूड आहे, आणि आपली जी मोशन व्हायला पाहिजे ती पास थ्रू होण्यासाठी हे फायबर ऍक्च्युली आपल्याला अजून मदत करतं. त्यामुळे फायबर फूडचे दोन फायदे होणार आहेत आपल्याला, की गुड फूड फॉर गुड बॅक्टेरिया, त्याच्यामुळे गुड बॅक्टेरिया वाढणार आहेत, आणि आपलं लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍक्च्युली खूप जणांना आता लार्ज इंटेस्टाईनच्या आतमध्ये, जसं तुमचं बेसिन आहे ना घरामधलं, किचन मधलं जिथे तुम्ही भांडी घासता, तर सपोज ते बेसिनवर घासताय, तर 1 2 3 महिन्यांनी त्याच्या खालचा जो पाईप असतो तो स्वच्छ राहतो का? नाही, त्याच्यामध्ये पाणी अडकतं, मग आपल्याला एखादं खराट्याची काडी घेऊन त्याला क्लीन करावं लागतं. तर त्या पाईपची जी स्थिती आहे ना आतमधली, तशी आपल्या मोठ्या आतड्याची स्थिती आहे सध्या. इमॅजिन करून बघा. त्याच्यामध्ये ऍक्च्युली असे तंतू तंतू आहेत, असं म्हणजे लाईन 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 आहेत, पण त्याच्यात आता सगळा कचरा अडकून बसलाय, आणि आपलं स्टूल जे बाहेर पास नाही झालं ते ड्राय होऊन आतमध्ये राहिलेलं आहे, आणि मग ते बाहेर पडतच नाही. आणि ते काय करतं, तर फायबर जेव्हा येईल तेव्हा ते खराट्यांनी जसं आपण क्लीन करू ना बाथरूम, तसं ते आपल्या लार्ज इंटेस्टाईनला हे फायबर क्लीन करेल, आणि मग गुड बॅक्टेरियाची वस्ती वाढेल. आपलं मोशन जे अडकून राहिलेलं होतं लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते निघून जाईल. मग ज्यांना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आहे, ज्यांना ऍसिडिटी प्रॉब्लेम आहे, ती बेसिकली का आहे, तर आपल्या इंटेस्टाईनच्या आतमध्ये अननेसेसरी लेयर्स तयार झाले. ते लेयर आता फायबरमुळे बाहेर जातात. सो प्रोबायोटिक याच्यानी काय होणार आहे, तर गुड बॅक्टेरिया वाढणार आहेत, आणि प्रीबायोटिकनी काय होणार आहे, तर त्या गुड बॅक्टेरियाला अन्न मिळून त्यांचं प्रजनन होणार आहे. त्यामुळे प्रोबायोटिक खाल्लं पाहिजे आणि प्रीबायोटिक खाल्लं पाहिजे. तर प्रोबायोटिक मी तुम्हाला सांगितले. प्रीबायोटिक मध्ये काय काय येतं, तर प्रीबायोटिक मध्ये एक येतं व्हेजिटेबल्स, जे तुम्ही डायरेक्टली सलाड किंवा डायरेक्टली खाऊ शकता, ते सगळे लिफी व्हेजिटेबल्स. म्हणजे क्रंची असलेला पालक हा खूप प्रीबायोटिक आहे, किंवा कॅरट, बीटरूट, रॅडिश, दुधी, सगळे तुमचे गोड्स, म्हणजे सगळे भोपळ्याचे सगळे प्रकार, हे सगळे प्रीबायोटिक आहेत जर ते कच्चे खाल्ले तर. दुसरं आहे तुमच्या उसळी, म्हणजे मुगाची उसळ, चवळीची उसळ, पण ती पूर्ण होल ग्रेन पाहिजे. म्हणजे त्याला तुटलेलं नाही केलं पाहिजे, पूर्ण मूग. ते तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा, चवळी रात्रभर भिजवून ठेवा, मग ती फुगते. किंवा त्याला मोड आले तर अजून चांगलं. सो मोड आलेलं धान्य किंवा उसळी हे खूप चांगलं प्रीबायोटिक. सो स्प्राउट्स आणि उसळी, त्यामुळे तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रीबायोटिक ऍड करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही एखादी इडली खात असाल तर नुसती इडली खाऊन उपयोग नाही, त्याच्याबरोबर स्प्राउट्स खाल्ले पाहिजेत, किंवा सलाड खाल्लं पाहिजे, किंवा दुपारच्या जेवणामध्ये उसळ खाल्ली पाहिजे. म्हणजे आपल्या जेव्हा प्रोबायोटिक खातो त्याचबरोबर थोडंसं प्रीबायोटिक खाणं खूप गरजेचं आहे. पण खूप प्रीबायोटिक खाऊ नका, ते पूर्ण डायजेस्ट होत नाही. काही लोक काय करतात, बाउल भर एक मोठं असं 250 ग्रॅम एवढं स्प्राउट्स खातात, आणि मग त्यांना खूप गॅस होतो आणि ते बाहेरच येत नाही. तसं नाही करायचं. तुमची जेवढी मूठ आहे, तुमची जेवढी मूठ आहे ते मूठभरच तुम्ही भिजत घाला, आणि मग ते डबल होतील. ते 2 दिवस खा. तुमची मूठभर तुमच्यासाठी 2 दिवस पुरेल स्प्राउट्स. उसळ असेल तसंच करा, तुमची मूठ भिजत घाला, आणि ती एक वेळ तुमच्या जेवणामध्ये ब्रेकफास्ट किंवा लंच मध्ये तुम्ही राजमा असेल, डबल बी असेल, चवळी असेल, मटकी असेल, मूग असेल, कुठलंही धान्य ज्याचं वरचं शेल काढलेलं नाहीये, ते आपल्यासाठी खूप चांगलं प्रीबायोटिक. मग आता मी प्रोबायोटिकची लिस्ट दिली तुम्हाला, सगळे फर्मेंटेड फूड्स, ज्याच्यामध्ये इडली, ढोकळा, डोसा, वडा नाही येणार, कारण वडा फर्मेंट न करता केला जातो. तर सगळं साऊथ इंडियन फूड त्याच्यात घालू नका तुम्ही. पण तुम्ही काय ती कांजी, दोन्ही कुठल्याही प्रकारची कांजी, कॅरेट कांजी, बीटरूट कांजी, भाताची कांजी, ऍपलची कांजी, भरपूर याची कांजी करता येते की जे फर्मेंट. पण ते फर्मेंटेशन आपल्याला, आता उन्हाळा आहे तर तुम्ही 24 तास पाहिजे करायला, थंडीत ते 36 तास करावं लागतं.
कधी कधी 48 तास सुद्धा करावं लागतं, डिपेंडिंग तुमच्या इथे टेम्परेचर काय आहे. तर त्याच्यावर फंगस न येता, पांढरा पांढरा फंगस न येता जर तुम्ही त्याला फर्मेंट केलं तर ते बेस्ट फूड आहे. ओके, गुड. सो प्रीबायोटिक प्रोबायोटिक कळलं सगळ्यांना. आणि आता जर तुम्ही तुमचं उद्याचं जेवण प्लॅन करायचं असेल तर काय ऍड केलं पाहिजे तुमच्या आठवड्याच्या जेवणामध्ये? तर ते एक होमवर्क घ्या तुम्ही. तुमच्या पुढच्या आठवड्याभराचं, आता आज शनिवार आहे, तर रविवारी तुम्ही सपोज बाजारात जाऊन खरेदी करता येण्याचा पॉसिबिलिटी आहे. 1 तारीख पण आहे, पाडवा पण आहे, नवीन वर्ष पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत उद्या. तर आपण नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून काय करूया की माझ्या रोजच्या जेवणात थोडस प्रोबायोटिक आणि थोडस प्रीबायोटिक. म्हणजे काय, तर तुम्ही 1-2 इडली आणि मूठभराचे किंवा अर्ध्या मुठी एवढे स्प्राउट्स, हे एका दिवशी. दुसऱ्या दिवशी काय, तर सलाड, कुकुंबर, कॅरेटची कोशिंबीर आणि त्याच्याबरोबर डोसा. तिसऱ्या दिवशी काय कराल, तर दही पोहे आणि त्याचं एक कुठलं तरी प्रीबायोटिक. सो तुमचं ब्रेकफास्ट किंवा ब्रेकफास्ट आणि लंच या दोघांमध्ये असं कॉम्बिनेशन असलं पाहिजे की तुम्ही प्रोबायोटिक पण खाताय आणि त्याला सपोर्ट देणारं प्रीबायोटिक पण खाताय. तर तुमच्या आठवड्यासाठी तुमच्या जेवणाचं तरी प्लॅन करा. आणि हेच तुमच्या घरातल्या सगळ्यांनी खाल्लं तर त्यांना त्रास तर काहीच होणार नाहीये. रादर प्रोबायोटिकच्या आजकाल बाटल्यांमध्ये काय काय मिळतं प्रोबायोटिक, ते घेऊ नका, कारण ते केमिकली प्रोसेस्ड आहे. त्याच्यामधले बॅक्टेरिया ऑलरेडी निघून गेलेले आहेत. ते फक्त मार्केटिंग गिमिक आहे. ते प्रोबायोटिक नावानी सगळे काय काय विकतायत, तसलं कुठलंही प्रोसेस्ड फूड घेऊ नका. सगळं प्रोसेस्ड फूड हे बॅड बॅक्टेरियासाठी इंटरेस्ट असलेलं फूड आहे. आणि त्यामुळे त्याचं मार्केटिंग खूप केलं जातं. जर ज्याचं मार्केटिंग खूप केलं जातं ते आपल्यासाठी चांगलं नाही, हे लक्षात ठेवा. सिंपल रूल मी सांगणार आहे तुम्हाला. काही मी ही लिस्ट ती लिस्ट करणारच नाहीये. जी टीव्हीवर ऍड दिसते, आता बिस्किट असेल, कुकीज असतील किंवा मॅकडोनल्ड्स असेल, काही जे ज्यांना स्वतःला ऍडव्हर्टाईज करावं लागतं ते आपल्यासाठी चांगलं नाही. सो बी वोकल फॉर लोकल. तुमच्या आसपास जे मिळतं, तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला सामोसा खाल्लात तुम्हाला त्रास नाही होणार, पण तुम्ही तो पॅकेट मधला समोसा खाल्लात तर तुम्ही तुमच्या बॅड बॅक्टेरियाला खूप फूड देताय. ओके, तर याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. सो बेसिकली तुमच्या जेवणामध्ये पोळी भात भाजी आमटी जे काही तुम्ही बनवता ते करताना, आता आमटी करता किंवा खिचडी करता तुम्ही, तर ती खिचडी नुसती मुगाची डाळ न करता हिरवे मूग घाला त्याच्यात. ती खूप छानही लागते. गुजरातमध्ये तशीच केली जाते. ती किंवा अर्धे सोललेले हिरवे मूग असतात त्याचीही चांगली लागते. म्हणजे तुम्हाला पूर्ण मूग नाही मिळाले, अर्धे सोललेले मूग पण मिळतात. तर तुमची जी नॉर्मल खिचडी आहे, तुम्ही काय अर्धा ग्लास मुगाची डाळ आणि अर्धा ग्लास भात राईस असं करून करता, त्याच्याऐवजी काय करा, अर्धा ग्लास मूग तुम्ही सकाळी भिजवत ठेवा आणि रात्री त्याची खिचडी बनवा. तुम्ही जर काय इस्कॉन वगैरे मध्ये गेलात तर त्यांचा जो प्रसाद असतो त्यात पण असाच प्रसाद असतो की ज्यात ती हिरव्या मुगाची, म्हणजे हिरवं दिसलं पाहिजे खिचडी तुम्हाला. दॅट्स द बेस्ट थिंग. ठीक आहे. सो आपलं पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग तुम्ही करणार आहात आणि ग्रुपमध्ये त्याचा फोटो टाकणार आहात. सोमवारी पण सुट्टी आहे खूप लोकांना, ईद असल्यामुळे. उद्या पाडवा आहे, मी तुम्हाला उद्या होमवर्क करा म्हणत नाहीये, पण सोमवारी करा. आणि मंगळवारी मला सगळ्यांचं एक शीट दिसलं पाहिजे. कोणीतरी लिहिलेलं कॉपी करू नका, कारण तुम्ही कॉपी करून तुमचं आयुष्य सेट करू शकणार नाही. तुमच्या पॉसिबिलिटी, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या घरातल्या रिक्वायरमेंट्स याची काय गरज आहे. मग रोज ताक, हे सुद्धा तुमच्यासाठी ताक असेल किंवा रागी माल्ट असेल किंवा रागीचं बऱ्याच गोष्टी करतात, नाचणीच्या बऱ्याच गोष्टी अशा तुम्ही करता की ज्याच्यामुळे तुम्हाला ते प्रीबायोटिक प्रोबायोटिक दोन्ही मिळू शकतात. किंवा फ्लॅक्स सीड्स, फ्लॅक्स सीड्सला काय तुम्ही म्हणतात, जवस. ओके, तर फ्लॅक्स सीड्सची चटणी करा, तिळाची चटणी करा किंवा वेगवेगळ्या धान्यांची चटणी करा. आणि त्या चटण्या या सुद्धा तुमच्यासाठी प्रीबायोटिक होतील. पण ती जवस पूर्ण थोडं रोस्ट करायचं, तीळ जवस आणि सुकं खोबरं या तिघांना थोडं रोस्ट करा आणि त्याच्यात लाल मिरची आणि मीठ घालून जर चटणी बनवली तुम्ही, ती बेस्ट आहे. किंवा जवसाचे लाडू पण बनवता येतात. तेच जवस तुम्ही, जवस, सनफ्लावर सीड्स, वॉटरमेलन सीड्स आणि आल्मंड्स, कॅश्यू आणि
वॉलनट, अक्रूड, या सगळ्यांना तुपावर थोडं भाजा आणि खजूर घाला त्याच्यात. बिना साखरेचे लाडू करा. दॅट्स अ गुड प्रीबायोटिक. तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एकेका दिवशी करू शकता. की प्रीबायोटिक साठी फ्लॅक्स सीड्स इज अ व्हेरी नाईस कॉम्बिनेशन. त्याची चटणी बनवा, नाहीतर त्याचे लाडू बनवा, दोन्ही. आणि या सगळ्या रेसिपी तुम्हाला युट्यूबवर मिळतात. तुम्हाला वाटलं कन्फ्युजिंग आहे तर तुम्ही मला पाठवा पर्सनली, किंवा ग्रुपवर पाठवा आणि विचारा ही रेसिपी बरोबर आहे का. ओके. पण असं ब्लाइंडली फॉलो करू नका. काही लोक उगीच काय काय प्रमाण वगैरे सांगतात. आपल्याला जे आवडेल ते टेस्ट प्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. गुड. ओके. आता महत्वाचं काय आहे तर मग हे आपल्याला गुड स्लीप का देईल, प्रीबायोटिक प्रोबायोटिक आपल्याला गुड स्लीप का देईल हे बघून आपण थांबणार आहोत. तर आपलं ब्रेन आणि गट, किंवा ब्रेन आणि आतड यांना जोडणारी एक नर्व आहे जिला म्हणतात विगस नर्व. ब्रेन आणि आतड यांना जोडणारी एक नाडी आहे जिला म्हणतात विगस नर्व. आणि ही विगस नर्व सुरू होते तुमच्या मानेच्या मागेपासून, आणि पूर्णपणे म्हणजे ती नाकाच्या इथे आहे, कानाच्या इथे आहे, घशाच्या इथे खूप मोठं आहे. हे जे फॅरिंग्स आहे इथे आपल्याला ती खूप आहे. म्हणजे ज्यांचं थायरॉइड वगैरे वाढतो त्यांचं बेसिकली काय आहे तर विगस नर्व ऍक्टिव्हेट नाहीये. मग ती पुढे येऊन चेस्ट मध्ये आहे. पूर्णपणे शरीराच्या डोक्यापासून पोटापर्यंत ती विगस नर्व आहे. आणि ही विगस नर्व ज्यांची चांगली ऍक्टिव्हेटेड असेल त्यांचे विचार चांगले असतील, सात्विक विचार असतील, आणि त्यांची झोप पण चांगली असेल. मग जेव्हा बॅड बॅक्टेरिया खूप आहेत तर ती विगस नर्व काय करते, ती विगस नर्व ऍक्च्युली डिऍक्टिव्हेट होते. ती ब्रेनला काही सिग्नलच पाठवू शकत नाही. मग ही विगस नर्व ऍक्टिव्हेट कशी करायची ते लिहून घ्या. आणि उद्या सकाळपासून विगस नर्व ऍक्टिव्हेशन स्टार्ट करा, ज्यामुळे तुम्ही केलेलं प्रोबायोटिक प्रीबायोटिक तुमच्या ब्रेनला कनेक्ट करेल आणि सांगेल की मला आता शांत विचार आणि शांत झोपेची गरज आहे. तर विगस नर्व ऍक्टिव्हेशन साठी एक म्हणजे तुमच्या कानाच्या इथे असं एक छोटस हे आहे, बघितलं तुम्ही, ते प्रेस करा आणि असं असं प्रेस करा. कानाच्या इथे जो छोटा कानाची पाळी येते, पूर्ण नाही राहून पण मध्ये, त्याला दाबून असं 3 4 5 वेळा दोन्ही कानांना, दोन्ही कान धरून दाबा. जसे उठ्या बशा काढतात ना मुलं, तशी तुम्ही इथे धरून त्याला नुसतं 4 5 वेळा दाबलं तर इथला पार्ट ऑफ विगस नर्व ऍक्टिव्हेट होईल. येस, हा इथला जो छोटा पार्ट आहे, करेक्ट. त्याच्यानंतर तुम्ही प्राणायाम करा. खूप डीप ब्रीथ करा, अनुलोम विलोम करा, जो तुम्ही सुख प्राणायाम म्हणता, की अनुलोम विलोम करा. नंतर भ्रमरी करा, करा, किंवा ओम तुम्ही करता. आपला प्रत्येक सेशन आपण ओमनी स्टार्ट करतो का, तर ऍक्च्युली ती विगस नर्व ऍक्टिव्हेट होते. त्याच्यानंतर त्याच्यानी लंग्सची विगस नर्व आणि पोटातली विगस नर्व ओमकारनी ऍक्टिव्हेट होईल. भ्रमरी करून तुमचे जे फॅरिंग्स आहे इथलं, ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी खूप भ्रमरी करावी, ज्याच्यामुळे इथला पार्ट ऑफ विगस नर्व ऍक्टिव्हेट होईल. त्यामुळे प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रमरी, ओमकार, तुम्हाला यातलं जे सोपं वाटेल ते तुम्ही सकाळी उद्यापासून सुरू करा. म्हणजे तुम्ही आता सकाळी उठल्यानंतर ही विगस नर्व ऍक्टिव्हेशन सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, शांत बसलाय टीव्ही बघताय तर तुम्ही कानाला प्रेस करून ऍक्टिव्हेट करू शकता. इथे पण तुम्ही हेच प्रेस करा. हे जे दोन इथे दिसतात ना, हेच विगस नर्वचे पॉइंट्स आहेत. जे इथे वर आलेलं हाड आहे तुमचं, ते तुम्ही प्रेस करत राहा असं असं, ते पण विगस नर्वचं ऍक्टिव्हेशन आहे. ओके. सो याच्यासाठी काही लक्षात ठेवायचं, खूप काही करायचं गरज नाहीये. पण ज्याची विगस नर्व ऍक्टिव्हेटेड आहे त्या माणसाची झोप शांत राहील, त्या माणसाचे विचार शांत राहतील, त्याचा स्ट्रेस हळूहळू कमी होईल, त्याचे गुड बॅक्टेरिया गट आणि ब्रेन यातलं कम्युनिकेशन वाढवायला. ठीक आहे. सो आज आपण खूप महत्वाच्या गोष्टी बघितल्या आहेत. आजचा सेशन खूप महत्वाचा आहे. प्रीबायोटिक प्रोबायोटिक, गुड बॅक्टेरियांना वाढवणं, बॅड बॅक्टेरिया ऑटोमॅटिक, गुड बॅक्टेरिया जसे वाढतील तसे बॅड बॅक्टेरियांची तेच फायटिंग करतील आणि त्यांना मारून टाकतील. मग काय करायचं, बॅड बॅक्टेरियांना आवडलेलं फूड कमी करायचं, गुड बॅक्टेरियांना आवडणारं फूड वाढवायचं. तर उद्या आपण बघणार आहोत की बॅड बॅक्टेरियांना आवडणारं फूड कमी करण्यासाठी काय करायचं. पण आज आपण बघितलंय गुड बॅक्टेरियांना कसं वाढवायचं, गुड बॅक्टेरियांना आवडणारं फूड कसं वाढवायचं, आणि विगस नर्वला कसं ऍक्टिव्हेट करायचं, ज्या योगे आपलं ब्रेन आणि आतड यांच्यातलं कम्युनिकेशन सुरू. ठीक आहे. गुड. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड टुडे.
हा खूप महत्वाचा सेशन होता. थोडे मी जास्त वेळ घेतलाय, पण खूप महत्वाचं आहे. या सगळे पॉइंट्स करून ठेवा. आता एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काही डाऊट्स असले तर तुम्ही या माझ्या सेशन नंतर विचारूच शकता. पण आपल्या या ग्रुपमध्ये मी 4 व्हॉलेंटियर्सना ऍड केलेलं आहे, जे गेली 3 बॅचेस आपल्या बरोबर आहेत. तर काही जणांना असं वाटू शकतं की आम्हाला कसं विचारायचं, कसं आपण मे बी विचारलं तर हसतील का लोक, असे काही असतात आपल्या मनामध्ये की नंतर विचारूया, किंवा आत्ता काही वाटत नाही, उद्या काहीतरी वाटतं. असं जर काही असेल तर त्या 4 व्हॉलेंटियर्सचे फोन नंबर मी आपल्या ग्रुपमध्ये देणार आहे. तर आपल्या बरोबर आहेत उषामा, डॉक्टर स्वाती, सचिन आणि उज्ज्वल. पण उज्ज्वल आत्ता काही दिवस आपल्याबरोबर अवेलेबल नाही आहेत. तर त्यांचं काहीतरी इयर एंडचं काम चालू असल्यामुळे ते अवेलेबल नाही आहेत. तर तुम्ही उषामा, डॉक्टर स्वाती किंवा सचिन, तुम्हाला ज्यांच्याशी कम्फर्टेबल वाटेल त्यांना तुम्ही कॉल करून तुमच्या डाऊट्स किंवा काही त्यांनी कसं केलं, त्यांनी हे प्लॅन कसं केलं हे विचारू शकता तुम्ही. ठीक आहे, ओके. सो आता तुम्हाला कोणाला या प्री प्रोबायोटिक बद्दल काही डाऊट असले तर तुम्ही विचारू शकता. जय गुरुदेव मॅम. जय गुरुदेव. अनिता बोलतेय. या. मॅम, तुम्ही जे फर्मेंटेड फूड म्हणालात ना, इडली किंवा डोसा, तर पण हे खाल्लं ना की ऍसिडिटी वाढते. हा, तर बरोबर आहे. कारण तुमच्याकडे बॅड बॅक्टेरिया इतके आहेत, त्यांना नको आहे ना, ते गुड फूड नको आहे त्यांना. सी ओके. एक्झॅक्टली हीच तर फायटिंग आहे की तुम्ही शुगर खाल्ली तर ते बॅड बॅक्टेरिया खुश होतात आणि तुम्हाला ते काहीच करत नाही. कारण तुम्ही पेस्ट्री खा, तुम्ही आईस्क्रीम खा, आणि मग तुम्हाला तुमचे डॉक्टर आणि तुमचे आसपासचे मित्रमैत्रिणी पण सांगतील की ऍसिडिटी झालीये ना, तू मस्त एक आईस्क्रीम खा, सगळी ऍसिडिटी सायलेंट होईल. कोण सायलेंट झालंय सांगा मला तुम्ही आता. आता तुम्हाला मी त्याचं मागचं सायन्स सांगितलंय. गार दूध पी, तुझी ऍसिडिटी कमी होईल, तुझं पित्त कमी होईल. तर ते कोण आतमध्ये तुम्हाला हे गुड. करतंय? करेक्ट. तर तुमचे गुड बॅक्टेरियांना चांगलं फूड हे बॅड बॅक्टेरियाला आवडत नाही, आणि त्याला आवडत नाही त्यामुळे तो तुम्हाला रेजिस्ट करतो. ओके. ओके. त्यामुळे तुम्ही म्हणून सांगितलं एक इडली खा, आणि ती सुद्धा सकाळी ब्रेकफास्टला खा. तुम्ही जर डिनरला इडली खाल्लीत तर तुम्हाला खूप त्रास होईल, कारण मग ते रात्रभर पोटामध्ये राहणारे आणि ते तुम्हाला सकाळी हेडेक देऊ शकते. पण आता ओके. तुम्ही त्याच्यासाठी प्रोबायोटिक एक इडली खाल्ली तर एक मुठभर स्प्राऊट खाणं खूप महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे त्या गुड बॅक्टेरियाला फूड मिळेल आणि ते बॅड बॅक्टेरियाचं बॅड फूड आहे. आणि हळूहळू म्हणजे एक 8-10 दिवसांमध्ये तुमचे बॅड बॅक्टेरिया कमी झालेले तुमच्या लक्षात येईल. तुमच्या स्टूलचा वास बदलेल, तुमच्या स्टूलचा कलर बदलेल, स्टूलची काय म्हणायचं, फ्लेक्झिबिलिटी कन्सिस्टन्सी. बदलेल, हार्डनेस कमी होईल आणि स्मूथ पासिंग सुरू होईल. हे सगळं होत आहे याचा अर्थच काय आहे, तर गुड बॅक्टेरिया वाढलेत आणि बॅड बॅक्टेरिया कमी व्हायला लागलेत. त्याच्यासाठी फायबर फूड पहिलं खा. आणि तुम्ही ओके. मग इडली खाऊ नका, तुम्ही कांजी घ्या. आणि आता जर ओके. तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर इडली थोडे दिवस, इडली ढोकळा हे खाऊ नका. तुम्ही ताक प्या, तुम्ही भाताची कांजी, बीटरूट कांजी याच्यानी सुरू करा. ठीक आहे. ओके. बीटरूट कांजी आता उन्हाळ्यात खाल्ली तर चालते? हो हो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ती लवकर फर्मेंट होईल, 24 तासातच फर्मेंट होईल. म्हणजे आज तुम्ही ठेवलीत तर परवा सकाळी तुम्ही ती खाऊ शकता. आज संध्याकाळी जर तुम्ही बीटरूट कांजी केलीत तयार आणि ग्लास बॉटलमध्ये स्टील याच्यात ठेवा तुम्ही, आणि मग परवा तुम्ही ती घेऊ शकता परवाच्या ब्रेकफास्ट मध्ये. 36 तास ओके. ठेवायची गरज नाही उन्हाळ्यामध्ये. ठीक ओके. आहे. या. ओके. आणि कोणाला काही डाऊट असला तर विचारा. येस, धनंजय, तुम्ही हात हा. वर केलाय. जय गुरुदेव. मग या, जय गुरुदेव. माझे 2-3 क्वेश्चन आहेत. हा, बोला ना. प्रीबायोटिक आहे, प्रोबायोटिक आहे, आणि आपलं नॉर्मल फूड जे आपण खात होते हा यांचा सिक्वेन्स कसा ठेवावा खाण्याचा? हा, सिक्वेन्स म्हणजे तुम्ही सगळं कंबाईनच करून खायचंय, कारण फक्त प्रोबायोटिक नाही खायचंय आपल्याला. म्हणून इडली बरोबर तुम्ही सांबार चटणी असं पण घ्याल, किंवा एक इडली खा आणि तुम्ही उपमा घ्या थोडा, जे तुमचं नॉर्मल फूड असेल. किंवा तुम्ही कांजी घ्या, एक ग्लासभर पहिली कांजी घ्या. तर पहिलं तुम्ही प्रोबायोटिक खा. तुम्हाला जर सिक्वेन्स पाहिजे असेल तर पहिलं प्रोबायोटिक खा, मग नॉर्मल फूड खा, आणि मग तुम्ही प्रीबायोटिक खा. ओके. ओके, पहिलं नेक्स्ट. प्रोबायोटिक, मग नॉर्मल फूड, आणि मग प्रीबायोटिक. पण असं काही अगदी हार्ड अँड फास्ट नाहीये. तुम्ही एका बरोबर सुद्धा खाल्लं तरी ते काय सगळं आतमध्ये मिक्सर सारखं मिक्सच होतं पोटामध्ये. आणि आणि नेक्स्ट. ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे, ज्यांना खूप ऍसिडिटी आहे, त्यांनी सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट मध्ये पहिलं प्रीबायोटिक किंवा फायबर फूड खा.
त्यांनी कुक्ड फूड कमी करा आणि रॉ फूड किंवा सलाड तुम्ही सकाळी जास्त घ्या, ज्याच्यामुळे तुमचं फ्लशिंग सुरू होईल. आणि रात्री तुम्ही एखादं फ्रूट खा जे हार्ड फ्रूट, सॉफ्ट फ्रूट नाही, म्हणजे पेरू किंवा कच्चा, म्हणजे खूप पिकलेला पेरू नाही, कच्चा पेरू किंवा डाळिंब अशी खा की ज्याच्यामध्ये खूप फायबर आहे आणि सी विटॅमिन पण आहे. तर त्यांना ऍसिडिटी आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे. ठीक आहे. ओके, दुसरा प्रश्न काय आहे तुमचा? दुसरा प्रश्न असा होता की आपण जसं म्हणतो इडली आणि डोश्यामध्ये प्रीबायोटिक असतात, पण आपण प्रोबायोटिक जेव्हा हा असतात, सॉरी प्रोबायोटिक. हा. प्रोबायोटिक असतात, जेव्हा हम्म. आपण तव्यावरती वगैरे हे करतो तेव्हा मग ते बॅक्टेरिया मरत नाही नाहीत. नाही, स्टीम केले तरी मरत नाही. आता तुमच्या आतड्यामध्ये ना हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ऍक्च्युली. तुमचं पित्ताशय करतं काय? पित्त रस म्हणजे काय आहे? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. त्या काय ऍसिड मध्येच ते जिवंत आहेत. तर तुम्ही त्याला तव्यावर ठेवा, स्टीम करा. पण तुम्ही डीप फ्राय केलं तर मग ते मरून जातात. पण तुम्ही डोसा रोस्ट केलात किंवा इडली स्टीम केलीत, ते मरत नाहीत. त्यांची ती जगण्याची कपॅसिटी आपल्यापेक्षा जास्त आहे त्यांची, कारण ते तुमच्या पोटातच येत ना इतकी वर्ष. आणि तिथे तर पूर्ण ऍसिड आहे. जे तुम्हाला वोमिट केलं की लक्षात येतं ना कसं येतं ते पिवळं पिवळं बाहेर, तर ते ऍसिड मध्ये ते जिवंत आहेत. तर त्याला हे काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. या. थँक्यू. ठीक आहे. या श्रेयांश, तुम्हाला काय डाऊट आहे? जय गुरुदेव जय गुरुदेव. हा. मागे मी आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवलं होतं चेक, तर ते मला म्हणले होते की अँझायटी किंवा चिडचिड झाल्यावर मध्ये वात वाढतो. तर हे कसं आपण रिलेट करता येईल यायला का? या बेसिकली अँझायटी किंवा तुमची जी चिडचिड किंवा स्ट्रेस जो आहे ना, तो तुमच्या बॅड बॅक्टेरियाचं छान हॅपीनेस आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि ते म्हणजे काय, तर तुम्ही म्हणता ना गट फिलिंग आहे मला, हा ऐकलाय ना हा शब्द, मी हा वाक्यप्रचार ऐकलाय तुम्ही की माझं गट फिलिंग आहे. तर गट फिलिंग म्हणजे काय आहे, तर त्या गट मध्ये जे आपल्याला वाटतं ते सगळं आहे. तर ते बॅक्टेरिया तुमची थिंकिंग प्रोसेस पण कंट्रोल करतात. आणि म्हणून तर मी वेगस नर्व तुम्हाला सांगितलं. आणि वेगस नर्व मध्ये जितके आपले न्यूरॉन्स ब्रेन मध्ये आहेत, तेवढेच न्यूरॉन्स आपल्या पोटामध्ये पण आहेत. आणि ते पोटामधले न्यूरॉन्स आता ब्रेनशी कम्युनिकेट करणं चुकीचं कम्युनिकेट करतात. आणि मग तुम्हाला स्ट्रेस येतो. आणि स्ट्रेस इटिंग ही तुम्ही जर कन्सेप्ट बघितली असेल आज, तर स्ट्रेस इटिंग करणारी अर्ध यंग जनरेशन सगळं स्ट्रेस इटिंग करतं, स्मोकिंग करतात, स्ट्रेस इटिंग करतात. म्हणजे पिझ्झा बर्गर किती खातोय त्यांना कळतच नाही. कारण काय, तर ब्रेन आणि गट याच्यामधलं कनेक्शनच तुटलं की स्ट्रेस येतो. आणि मग एकदा का ब्रेन आणि गट यातलं कनेक्शन तुटलं, तर अन्न पचणं दूर होतं. आणि न पचलेलं अन्न आहे ते गॅस तयार होतो तुमचं. त्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रिक, ऍसिडिटी, इनडायजेशन, कॉन्स्टिपेशन हे सगळे आजार बेसिकली एकच आहे की तुमचे गट आणि ब्रेन यातलं कम्युनिकेशन कमी झालेलं आहे. आणि ते कमी होण्याचं कारणच बॅड बॅक्टेरिया वाढले. ठीक आहे. त्यामुळे हो. आयुर्वेदात त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. पण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर ते मग धोती करतात. म्हणजे काय, ते पूर्ण वस्त्र धोती करतात की ज्याच्यातनं पूर्ण वस्त्र तुमच्या इंटेस्टाईन मधून काढतात. किंवा म्हणजे ज्यांनी एएमसी केलं SSY नंतर, त्यांनी बघितलं असेल तर शंख प्रक्षालन करायला लावतात आपल्याला. तर शंख प्रक्षालन मध्ये काय होतं, तर तुम्ही बघितलं असेल की काही लोकांची विकेट पहिली पडायलाच खूप वेळ लागतो. पहिली विकेट म्हणजे काय, 10 ग्लास, 12 ग्लास, 13 ग्लास, 15 ग्लास सॉल्ट वॉटर प्यायल्यानंतर सुद्धा मोशन बाहेर येत नाही. याचा अर्थ केवढा आतमध्ये कचरा आहे. आणि मग एकदा का ते क्लीन व्हायला लागलं, तर लिटरली तुमची स्किन बदलते, तुमची अजिलिटी बदलते. तर तुम्ही इंटेस्टाईन जर क्लीन असेल तुमची, तर मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कुठलेच बाकीचे आजार येणार नाही. तर सगळ्या स्ट्रेसचा रिझन कनेक्शन आपल्या आतड्याशी आहे. त्यामुळे ब्रेन आणि गट या दोघांचं हँड इन हँड जाणं खूप महत्वाचं. ठीक आहे. ओके ओके. ओके. पूजा सबनीस, तुम्हाला काय डाऊट आहे? हा मग मला असं विचारायचं होतं की चार्ट मध्ये जसं होतं की 2 ते 6 या काळात वाताचा नर्वस सिस्टीमवर चांगला परिणाम होत असल्याने मेडिटेशन वगैरे करायचं, आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज वगैरे करू शकतात. पण मग मला पर्सनली असं होतं की झोपेतनं उठल्यावर लगेच समाधी अभ्यास वगैरे म्हणजे तितका व्यवस्थित होत नाही. आधी इट्स ओके. एक्सरसाइज वगैरे करून मग नंतर केलं तर ते, आणि दुसरं म्हणजे मग एक्सरसाइज थोडा डिले झाला की मग मध्येच भूक पण लागायला लागते तोपर्यंत.
तर मग आधी हे करून मग समाधी अभ्यास केला किंवा बाकीचं तुम्ही ना मेडिटेशनचं 2-3 किंवा वेगवेगळ्या केलं प्रकारे तरी करून चालेल. बघा, कारण रोज तुमची सिस्टीम बदलत असते. तर समाधीसाठी हम्म. महत्वाचं काय आहे, लिटिल हंग्री लिटिल टायर्ड. तर हा हा झोपेतनं उठल्या उठल्या तुम्ही लिटिल टायर्ड नाही आहात, याचा अर्थ तुम्हाला नाही. चांगली हो झोप लागते. सी हो 2 प्रकार आहेत. काही लोक झोपतात पण डीप स्लीप नसल्यामुळे झोपेतून उठल्यावरच ते थकलेले असतात. तर त्यांना हम्म. समाधी अभ्यास सकाळी करायला काही प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही मागची बॅच केली आहे, तुमची झोप आता चांगली व्हायला लागली असेल, तर तुम्हाला डीप हम्म. स्लीपच्या अनुभवानंतर सकाळी उठून मेडिटेशनची गरज नाहीये. समाधी मेडिटेशन तर हम्म. अजिबात होणार नाही, कारण तुम्ही लिटिल टायर्ड नाही आहात. ओके. सोहम त्यामुळे पण तुमचं नाही 10 होत. मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी करा ना. दॅट्स गुड. हा हा. ओके. मग आधी उठल्यावर आधी एक्सरसाइज एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, वॉकिंग करा. कारण तुम्ही पहिलं सूर्याकडे जा आता. आता तुम्ही कार्टिसॉल वाढवलं पाहिजे तुम्ही. ओके. त्यामुळे वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, जिम जा, किंवा माझ्या मते जिम पेक्षा सुद्धा तुम्ही ओपन एअर एक्सरसाइज जितके कराल तितकं जास्त हा चांगलं. पण तुम्हाला सवय असेल जिमची तर जिमला जा. पण जाताना मग एसी गाडीतनं जायचं, एसी जिम मध्ये बसायचं, त्याचा आपल्या कार्टिझॉलला काही उपयोग नाही. मग त्याच्यानी फक्त मसल बिल्डअप होतील पण कार्टिझॉल नाही वाढणार. तर जितकं तुम्हाला सनलाईट मध्ये राहता येईल सकाळी उठून, दॅट्स द बेस्ट. ठीक आहे. ओके. आणि मग मग हे आपण कधी करू शकतो, ग्रॅटिट्यूड आणि कधी बाकीचं जे रात्री करा, अभ्यासाचा जो gratitude भाग आहे तो रात्री करा. तर संध्याकाळी त्याच्यासाठी 6:30 ते सेकंड 7:30, बेस्ट. 6:30 ते 7:30 जेवण झाल्यावर खूपच वेळच वेळ आहे ना आपल्याला. हा ओके. तुमची जी दिनचर्या आहे ती तुम्ही कुठेही ऍडजस्ट करा, कारण ग्रॅटिट्यूड झोपायच्या आधी केलं तरी चांगलं आहे. तुमची स्लीपची क्वालिटी अजून वाढत राहील. ओके. मी खूप लोक ज्यांना स्ट्रेस असतो त्यांना ग्रॅटिट्यूड हे रात्रीच करायला सांगते. रादर आज दिवसभरात काय छान गोष्टी घडल्या, 5 गोष्टी लिहिता येत नाहीत खूप लोकांना, लिहून बघा तुम्ही आज रात्री. आज हम्म. माझ्या आयुष्यात 5 काय चांगल्या गोष्टी घडल्या लिहून बघा. खूप मुश्किल आहे लिहिणं, कारण आपल्याला हे नाही झालं, ते नाही झालं, यांनी हे नाही दिलं, त्यांनी ते नाही. ऍक्च्युली मी तर म्हणते की सिग्नलवर मला थांबावं नाही लागलं, ग्रीन सिग्नल मिळाला ह्याच्या इतकी चांगली गोष्ट नाही, कारण माझं टाइम टेबल कॅल्क्युलेशनच सेट झालं. पण त्याला पण आपल्याला ग्रॅटिट्यूड नाहीये. अहो उठते काय रोजचं ते, पण आपल्याला सिग्नल लागला तर स्ट्रेस मात्र खूप येतो. अरे इतका आज उशीर झालाय ना, आजच सिग्नल लागला. पण काल नव्हता लागला, परवा नव्हता लागला, तेव्हा ग्रॅटिट्यूड केलं का नाही ते. तर तुम्ही मग आता ग्रॅटिट्यूड झोपायच्या आधी सुरू करा. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट विल हेल्प यू फॉर गुड स्लीप अँड डीप. थँक्यू थँक्यू. चलो उषा, मग प्रेयर करूया. मग कोणाला हा. ड्रॉप एक व्हायचं असतं तरी ड्रॉप फक्त एक होतील आणि वेळ आपण सांगते. प्रश्न विचारू पुढे. पण प्रेयर करून घेऊया. ठीक आहे. मला एक सांगायचं होतं मा हा की विचारा. 3 महिने मी ते पाणी घेतलं. त्यानंतर मग तिकडं प्रयागराजला गेल्यानंतर तिकडं ते घेता आलं नाही. हा. त्यानंतर आल्यानंतर 3-4 दिवसांनी गोळ्या संपल्या. आता 15 दिवस मी गोळ्या नाही घेतल्या. आणि आता तर तपासणी केली ना तर ते थायरॉइड नॉर्मल आले. नॉर्मल. दॅट्स ग्रेट. हा. गोल्ड वॉटर वर्क्स आणि तुमची नॅचरल लिव्हिंगची लाईफस्टाईलनी फॅरिंग्स पण सगळे क्लिअर झाले असणार. ओके. सो तुम्ही थायरॉइडच्या गोळ्या आता घेऊ नका, पण डॉक्टरना भेटा एकदा, 2दा हा. टेस्ट करा कंटिन्यू, असं 8-8 दिवसांनी ते जेव्हा सांगतील तेव्हा, आणि बघून मग डिसाईड करा. ठीक आहे. हा. माझा पुतण्या डॉक्टर सांगितले ग्रेट. 1 महिना सो आता अजून. वी रिझर्व पार्टी, गोळ्या सुटण्याची पार्टी द्यायला पाहिजे कोणाला तरी. स्प्राउट्स पार्टी करा घरामध्ये. ओके. गुड. ग्रेट. चल करा प्रेयर. सकाळी तुम्ही प्रोबायोटिक घ्या, दुपारी प्रीबायोटिक घ्या. एक दिवसातनं जर प्रोबायोटिक घेतलं तर त्याच्याबरोबर थोडं तरी प्रीबायोटिक घ्या, नाहीतर मग ते बॅक्टेरिया आतमध्ये जातील आणि त्यांना काही मिळणार नाही जेवण. मग ते उपाशी राहतील, कारण तुम्ही आतापर्यंत खूप फायबर फूड नाही खात असाल. रेग्युलरली तुम्ही खात असाल तर प्रीबायोटिक आहेच तुमच्याकडे. ओके. तर तुम्हाला काही नाही मिळालं तर एखादी काकडी, एखादं कॅरेट, एखादं गाजर, काय रॅडिश, मुळा, हे नुसतं चावून खा ना. त्याचं काहीच करायचं गरज नाही. पील करा, वॉश करा आणि खा. जेवढं तुम्हाला खाता येईल तेवढं खा. त्याला काही प्रोसेस पण नाही करायचं. म्हणजे मला तर आठवतंय गुरुजी असेच फिरायचे आश्रम मध्ये, एक कॅरेट घेऊन, रॅडिश घेऊन, जे फ्रेश असेल. म्हणजे आश्रम मध्ये तर तिथंच काढून पण मिळायचं आम्हाला. तुम्ही घरी तुमचं किचन गार्डन करा,
कोथिंबीर सुद्धा चांगली प्रीबायोटिक आहे, जर ती फ्रेश असेल तर. कढीपत्ता हा खाल्ला पाहिजे. आपण कढीपत्ता फेकून देतो, पण तो चांगला प्रीबायोटिक आहे कढीपत्ता ऍक्च्युली. लसूण प्रीबायोटिक आहे. ओनियन प्रीबायोटिक आहे, पण तो सलाड सारखा खाल्ला पाहिजे. शिजवलेला ओनियन प्रीबायोटिक नाही. ओके. त्यामुळे तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये सलाड बघितलं तर गाजर, मुळा, कांदा, काकडी असे सगळे पीसेस पीसेस करून ठेवतात प्लेटमध्ये, आणि ते एक 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 तुम्ही खात राहा. दॅट्स सफिशियंट प्रीबायोटिक. डेली स्प्राउट्स पॉसिबल नाही होणार, कारण ते यायलाच 2 दिवस लागतात. मग तुम्ही आज भिजवले तर परवा मिळतील, मग उद्या मध्ये मध्ये तुम्ही वेगळं प्रीबायोटिक घ्या. ओके. पण प्रीबायोटिक घेणं खूप महत्वाचं. मग मला एक विचारायचंय. हा विचार. आता जेवणामध्ये सलाड आणि दही घेतलं तर प्री आणि प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक दोन्ही येईल ना? येस येस. आणि जे पण सोक नुसतं नट्स दही असतात, खाण्याच्या पेक्षा तुम्ही दही पोहे, दही भात असं करा की, कारण दही भात पण कार्बोहायड्रेट चालेल. हा ते पण चांगलं आहे. ओके. दही भाकरी. आणि ते सुद्धा प्रोबायोटिकच होईल. ते दही तुम्हाला आतमध्ये नुसतं दही खाल्लं तर त्याची मग तुम्हाला 2 चमचे 3 चमचेच खाल्लं पाहिजे तुम्ही ते, पण वाटीभर दही नका खाऊ. हा, त्यापेक्षा मग 1 ग्लास ताक प्या तुम्ही. वाटीभर दही खाण्यापेक्षा 1 ग्लास ताक जे पातळ आहे ते जास्त चांगलं प्रोबायोटिक. येस, दही हे खूप चांगलं नाहीये. ओके. आणि सोक नट्स म्हणजे बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे असं सोक नट्स सोकच केले पाहिजेत. कुठलेही ड्रायफ्रूट सोक करूनच खाल्ले पाहिजे. म्हणजे ते त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये आले पाहिजेत. मग त्याच्या बदाम आणि अक्रोडवरचं साल काढलं तर जास्त चांगलं, कारण ते साल काय करतं, बदाम जर तुम्ही पाण्यात भिजवले तर त्यातलं ऑइल बाहेर येतं आणि म्हणून ते फुगतात, आणि त्यामुळे तुम्ही असं नुसतं प्रेस केलं तर ते साल निघून जाईल. आता ते साल डायजेस्टेबल नाहीये. ओके. आता ते साल तसंच्या तसं बाहेर येतं, त्याच्याचं काही प्री नाहीये, काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे बदाम जर भिजवले तर त्याचं साल काढा. किसमिस भिजवलेत तर त्याचं पाणी प्या, कारण त्याच्यामध्ये खूप आयरन आहे. किसमिस वेगळे भिजवा. ते ज्यांच्या B12 कमी आहे, ज्यांच्याकडे आयरन डेफिशियन्सी आहे, ज्यांना पायात गोळे येतात, संध्याकाळी थकल्यासारखं वाटतं, किंवा थोडंसं काम केल्यावरती आता थोडं बसूया असं वाटतं, त्यांनी 10-12 मनुका, रात्री काळ्या मनुका असतील तर बेस्ट, त्या भिजवा, सकाळी त्याचं पहिलं पाणी प्या आणि मग त्या मनुका चावून चावून खा. त्याच्यानी ते चांगलं तुम्हाला प्रीबायोटिकच होईल, आणि त्याच्यानी शक्ती पण येईल, आयरन पण मिळेल, बऱ्याच गोष्टी. ठीक आहे. ओके. पण आता आपण परत ना काय खावं याच्याकडे जायला लागलोय, तर त्याच्यावर जास्त विचारू नका. ते तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही घेत राहा, करत राहा, तुमचा प्लॅन करा. मग तो प्लॅन मी तुम्हाला त्याच्यावर कमेंट्स देईन तुम्हाला. ठीक आहे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. घ्यायचं का आता मग परत सुरू करायचं का गोल्ड वॉटर? आपण मी तुम्हाला कॉल करा ना मला तुम्ही, कारण सगळे कन्फ्युज होतील, तुम्हाला काय कळणार नाही त्यांना काय तुम्ही विचारताय. ठीक आहे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. हा, कोणाला डाऊट आहे? ते तुम्ही कानाचं सांगितलं ना, ते माझं नेट गेलं होतं. काय सांगितलं? कानाची कांजी. विगनर. नाही विगनर. कानाच्या इथे छोटी जी पाळी दिसते ना, त्याला नुसतं असं 2 बोटांनी धरा, अंगठा आणि पहिलं बोट, त्याच्यानी धरून असं प्रेस करा. ते प्रेस केलं तरी कानाच्या आसपासची जी विगस नर्वची लाईन्स, कारण त्याच्यामध्ये खूप हे आहेत, ते कमी होत जातात ऑटोमॅटिकली. ओके. माझ्या कानाला इन्फेक्शन राहतात, म्हणजे ते पण कमी होईल का? कानाची विगस नर्व सेट झाली तर इन्फेक्शन पण हळूहळू कमी होईल, पण त्याचं काही वेगळंही कारण असू शकतं, आपण ते पर्सनली बोलू. ठीक आहे. पण तुम्ही विगस नर्व ऍक्टिव्हेट तर करायला सुरू करा. ओके, ठीक आहे. थँक्यू. चलो. आज कोणी सोनाली साखरे, तुम्ही हातवर केलाय, काही डाऊट आहे? फास्टिंग लिक्विड वर केलं चालेल का नवरात्रीचं? तुम्हाला जे सुटेबल असेल ते, पण त्याच्यात प्रीबायोटिक प्रोबायोटिक न मिळता तुम्ही राहू शकलात, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, बेस्ट आहे ते. कारण ऑटोफेजी मध्ये जाल तुम्ही जर लिक्विडवर केलं तर. पण त्या लिक्विडमध्ये तुम्ही खूप सारे फ्रुट्स, मिल्क, शुगर हे घेतलं तर त्याचा काही उपयोग नाही. लिक्विड मध्ये ग्रीन टी, ताक, प्लेन दूध आणि फ्रुट्स, म्हणजे फ्रूट ज्युसेस पेक्षा आय वुड प्रिफर फ्रूट, कारण तुम्हाला कुठून तरी फायबर त्याचं मिळणं जास्त चांगलं आहे. कुठल्याही गोष्टीचा ज्यूस केला ना तर तो मग खायला पाहिजे तुम्ही,
म्हणजे ज्यूस कसा प्यायला पाहिजे, तर तो तोंडात ठेवायचा, 5 मिनिटं करायचं आणि मग प्यायचा, पुन्हा करायचं आणि प्यायचा. आता गटा 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 प्यायलं तर त्याचा काही उपयोग नाही, नळ उघडल्यासारखं निघून जायचं, मग ते शरीराला त्यातलं काहीच मिळणार नाही. सो लिक्विड डाएट तुम्ही करू शकता. नवरात्रीसाठी उद्यापासून तुमची जर कपॅसिटी असेल करा. ज्या दिवशी भूक लागली असं वाटेल त्या दिवशी शांतपणे खा. ओके. पण चक्कर आली मग 3 दिवस, मग त्याचा पण असा एक काय म्हणायचं ना, भय घेऊ नका की मी ठरवलं होतं मी करू शकत नाही, असं काही नाही. शरीराचं ऐका आणि तुम्हाला जे करता येईल. कारण मी आपल्या जुन्या ग्रुपवाल्या सगळ्यांना सांगितलंय ऍटलिस्ट 1 मील करा, म्हणजे तुमचं 18 ते 20 तासाचा उपास झाला तर तो तुम्हाला ऑटोफेजी मध्ये घेऊन जाण्याच्या प्रोसेसमध्ये जाईल 9 दिवसात. आणि आत्ताचं वातावरण पण असं आहे की तुम्हाला शरीर, आणि आज तर सूर्यग्रहण झालेलं आहे त्यामुळे उद्या ऍक्च्युली उपास केला पाहिजे, पण आपण उद्या श्रीखंडपुरी वगैरे सगळं खाल तुम्ही, तर आय डोंट नो. तर त्याच्यातनं बेस्ट इज गो फॉर फास्टिंग. ओके. धनंजय, अजून काही डाऊट आहे तुम्हाला? ओके, आहे, थँक्स. पण आता बराच वेळ झालेला आहे, मग उद्या विचारू का? हो, उद्या चालेल. तुम्ही लिहून ठेवा आणि हो व्हॉलेंटियर्सची बोललात तरी चालेल, कारण आज ऑलरेडी 9 वाजलेत, हो 9 उद्या विचारू. वाजलेत. ओके, चालेल. ठीक. थँक्यू. शुभरात्री. जय गुरुदेव.